नमस्कार. माझा आवाज येत आहे का? माझा आवाज येत आहे का? नमस्कार. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं फेसबुक लाईव्हच्या 100 व्याख्यानांचं आयोजन आमचे मित्र साहित्यिक डॉक्टर मारुती कसाब सर, डॉक्टर सोमनाथ कदम सर, रमेश लांडगे सर आणि बळीराम गायकवाड सर यांनी केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आज मी डॉक्टर राजशेखर सोलापुरे आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांची समन्वयवादी दृष्टी या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. या देशाला महापुरुषांची खूप मोठी परंपरा आहे. महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर आणि पुढच्या कालखंडामध्ये महात्मा बसवेश्वर, गुरु नानक आणि हजारो वारकरी संप्रदायामधले संत अशी एक दीर्घ परंपरा राहिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्राचं मन हे तयार केलं. आणि या मनावर पुरोगामीपणाचा एक खूप मोठा संस्कार या सर्व महापुरुषांनी केलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना अण्णाभाऊ खरं तर एखाद्या विशिष्ट समाजाचे किंवा एखाद्या विशिष्ट जातीचे नाहीत, ही गोष्ट आणि हा भ्रम आपण दूर केला पाहिजे. दुर्दैवानं महापुरुषांची वतनं आपण सर्वांनी वाटून घेतलेली आहेत. आणि असं आपण समजतोय की तो महापुरुष म्हणजे त्या जातीचं वतन आहे आणि ती वतनदारी फक्त आमची आहे. ही वतनदारी आणि जहागिरी संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनी एक सार्वत्रिक दृष्टिकोन तयार करण्याची आवश्यकता आहे. खरं पाहिलं तर त्या महापुरुषांनी त्या कालखंडामध्ये विचार मांडत असताना किंवा जीवन जगत असताना जो दृष्टिकोन समोर ठेवला होता तो विशिष्ट जातीपुरता किंवा विशिष्ट संकुचित स्वरूपाचा तो दृष्टिकोन नव्हता. पण दुर्दैवानं जातीय मानसिकतेमध्ये आपण सर्वजण अडकलो असल्यामुळं आपल्या सर्वांना असं वाटतं की तो महापुरुष म्हणजे आमचं वतन आहे आणि ती वतनदारी आम्ही प्राणपणानं जपणार आहोत. ही वतनदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न आपण येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या अनुषंगानंच अण्णाभाऊ साठे यांची जी समन्वयवादी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला मार्ग दाखवू शकते. दुर्दैवानं आंधळा समाज आज तयार होतो आहे आणि अशा आंधळ्या समाजाला डोळस बनवण्याची ताकद ही अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आहे. आणि मग अण्णाभाऊंचं साहित्य ज्यावेळेस आपण पाहायला लागतो त्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांनी आपल्या हयात आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनेक संकुचित दृष्टिकोनांना मुठमाती देऊन टाकली. आणि अण्णाभाऊ साठे यांनी जो समन्वय साधला तो या संपूर्ण समाजाला सांधणारा आणि जोडणारा आहे. हा समाज एकवटला पाहिजे, या समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि या समाजामध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे लेखन केलं आणि जो आवाज घुमवला तो आवाज हा सर्वसामान्य माणसांचा आवाज होता. आणि म्हणून तो आवाज आणि त्यांची लेखन दृष्टी आपण निश्चित स्वरूपामध्ये नीट समजावून घेतली पाहिजे. दुर्दैवानं महापुरुष फक्त आपण जातीपुरते समजून घेतो. मला वाटतं की अण्णाभाऊ साठे हे जातीच्या चौकटी मोडणारे हे या महाराष्ट्रामधले एक
कृतिशील विचारवंत आणि कृतिशील सुधारक होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. खरं तर महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कालखंडामध्ये असं म्हटलं होतं की डोहार कक्कय्या हा माझा आजोबा आहे आणि मातंग चन्नय्या हा माझा बाप आहे. या समाजाचं एकत्रीकरण करण्यासाठी आणि या संपूर्ण समाजामध्ये एक समरूपता निर्माण करण्यासाठी महात्मा बसवण्णांनी प्रयत्न केला होता. आणि तोच दृष्टिकोन पुढील कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या जीवनामध्ये अंमलात आणलेला दिसून येतो. ज्यावेळेस आपण पाहतो की अण्णाभाऊ साठे हे जरी एका औपचारिक शिक्षणामध्ये जरी गेले नसले तरी एक समज जी होती ती समज खूप मोठी होती. अण्णाभाऊंनी जी समज दाखवली आणि त्या समजेमधून जो समन्वय निर्माण झाला, तो समन्वय हा या संपूर्ण समाजाला एका नवीन सुसंस्कार करणारा तो समज आणि समन्वय होता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 1920 साली जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांचं यावर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे. 1920 हे वर्ष त्या दृष्टीनं सुद्धा भारतीय राजकारणामध्ये महत्त्वाचं होतं आणि भारतीय क्षितिजावर ते महत्त्वाचं होतं. कारण एकूण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा ही जिवंत होत असतानाचा हा कालखंड आहे. 1920 दुसरं महायुद्ध संपलेलं आहे आणि आता 2020 चालू आहे. हे सुद्धा जे वर्ष आहे हे वर्ष सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण कोरोनानं हे संपूर्ण जग जायबंदी केलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आता नव्यानं अण्णाभाऊ साठे समजून घेणं आणि ते लोकांना समजावून सांगणं ही काळाची गरज आहे. मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस स्वतः अण्णाभाऊ साठे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व हे अनेक गोष्टींचा समन्वय आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावर फक्त लोकशाहीर एवढा एक शिक्का मारून समाजामधले अनेक लोक बाजूला होतात, परंतु लोकशाहीर हे एक पैलू आहे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामधला. अण्णाभाऊ साठे यांचा विचार करत असताना अण्णाभाऊ साठे हे एक कादंबरीकार आहेत, एक कथाकार आहेत, एक ते लोकनाट्यकार आहेत, ते शाहीर आहेत, कलावंत आहेत, आंदोलनकर्ते आहेत, कॉम्रेड आहेत, कामगार आहेत, विचारवंत आहेत, पत्रकार आहेत आणि चित्रपट निर्माते आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम व्यक्ती आहेत ज्यांनी या संपूर्ण समाजाचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यांना असं वाटत होतं की या संपूर्ण समाजाची दिशा जर बदलायची असेल तर आपण या समाजाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणजे साहित्यामध्ये नवरसाची संकल्पना आहे. हास्य रस आहे, करुण रस आहे, बिभत्स रस आहे, रौद्र रस आहे, परंतु साहित्यामध्ये प्रश्नरस नावाचा एक नवीन रस जन्माला घालण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला. आणि म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना निर्माण केलं ते साहित्य हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं अभिव्यक्तीकरण करणारं साहित्य आहे. ही गोष्ट आपल्याला ध्यानी घ्यावी लागेल. मित्रांनो, ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणजे सहिष्णुतेचं एक उत्तम प्रतीक आहे असं म्हणावं लागेल. कारण अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये तुम्हाला कुठंही कुणाचाही टोकाचा द्वेष केलेला दिसत नाही. अण्णाभाऊ साठे हे सहिष्णुतेला महत्त्व देतात, समोरच्या व्यक्तीच्या मताला ते महत्त्व देतात आणि त्या दृष्टीनं ते ह्या संपूर्ण साहित्याची मांडणी करतात. हे साहित्य नेमकं कोणत्या स्वरूपाचं आहे तर हे साहित्य मानवतावादी स्वरूपाचं आहे. माणसांच्या संपूर्ण प्रश्नांना एक परीघ देण्याचं आणि त्यांना सामावून घेण्याची ताकद ही अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. खरं तर अण्णाभाऊ साठेंना ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटतं की अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी होते का, ते आंबेडकरवादी होते का, हा एक प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे यांनी मार्क्सवादाचाही अभ्यास केला होता, आंबेडकरवादाचाही अभ्यास केला होता. त्यांनी मार्क्सही समजून घेतला होता
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही समजून घेतले होते. कामगार म्हणून स्वतः काम करणारे अण्णाभाऊ साठे हे कार्ल मार्क्सच्या जवळ जाणं स्वाभाविक होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कामगार मंत्री सुद्धा होते. अशा परिस्थितीमध्ये एक कामगार म्हणून बाबासाहेबांचा आणि कार्ल मार्क्सचा विचार समजावून घेण्याची तयारी अण्णाभाऊंनी दाखवली. परंतु हे करत असताना अण्णाभाऊ हे दोन्हीही शिक्के पूर्णपणे आपल्या आयुष्याला चिटकावत नाहीत. त्याचं कारण असं आहे की कार्ल मार्क्स आणि मार्क्सवाद बाबासाहेबांना हा पूर्णतः मान्य नव्हता. आणि म्हणून मार्क्सवादामधली समता असेल आणि आंबेडकरवादामधलं स्वातंत्र्य आणि मानवतेचं तत्व असेल, याचा विचार हा संपूर्णपणे आणि विवेकाने करून अण्णाभाऊ साठे यांनी एक नवा मानवतावाद हा भारतीय साहित्यामध्ये निर्माण केला. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे पूर्णपणे मार्क्सवादाकडेही झुकले नाहीत आणि ते पूर्णपणे आंबेडकरवादाकडेही झुकले नाहीत. निश्चित स्वरूपामध्ये ह्या दोन्ही विचारसरण्यांचे ते पाईक होते, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, अशी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करत असताना समतेचा विचार, या देशामधली मानव मुक्तीची चळवळ पुढे गेली पाहिजे आणि हे जग जर बदलायचं असेल तर घाव घातले पाहिजेत, ही भावना निश्चित स्वरूपामध्ये अण्णाभाऊंची होती. पण दुसरीकडे आपण ज्यावेळेस पाहतो अण्णाभाऊ समन्वय साधतात, ते मार्क्सचं तत्वज्ञान आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद, ह्या दोन्हींना एकत्रित करून त्यांच्यामधल्या मानवतावादी मूल्यांची भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये एक नवी मांडणी करतात, जी मांडणी ही या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची आणि त्यांच्या उत्थानाची होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण केलं का या वादामध्ये किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. निश्चित स्वरूपामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा विश्वव्यापी होता. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ज्यावेळेस प्रश्न विचारला की अण्णाभाऊंना की तुम्ही बाबासाहेबांवर कादंबरी का लिहित नाही, त्यावेळेस स्वतः अण्णाभाऊ असं म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकर हे सूर्य आहेत आणि त्या सूर्याला एका कादंबरीमध्ये बंदिस्त करणं मला योग्य वाटत नाही. हा एक व्यापक विचार अण्णाभाऊंनी केला होता. म्हणून तो समन्वयाचा विचार, कोणताही एक टोकाचा विचार अण्णाभाऊ इथं मान्य करत नाहीत, मांडत नाहीत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण समता आणि स्वातंत्र्याची गोळाबेरीज करून एका नवमानवतावादी विचारसरणीचा उगम करण्याचं श्रेय हे अण्णाभाऊंना आपल्याला ह्या दोन विचारसरणींचा अभ्यास करून द्यावं लागेल. कारण ह्या दोन्ही विचारसरण्या अण्णाभाऊंनी पचवल्या होत्या आणि त्या दृष्टीनं त्यांनी पुढे नवीन विचार मांडला होता. आणि तत्वचिंतक किंवा विचारवंत हे त्याच माणसाला म्हटलं जातं की जो एका नवीन विचाराला जन्म देतो. आणि असा विचार हा निश्चित स्वरूपामध्ये अण्णाभाऊंनी केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, खरं तर साहित्यामध्ये सुद्धा एक नवीन समन्वयाची वाट ही अण्णाभाऊ साधताना आपल्याला दिसून येतात. कारण असं मानलं जातं की बरेच जण असं म्हणतात की साहित्यामध्ये तत्वज्ञान असतं का, पण अण्णाभाऊ साठे यांनी हे दाखवून दिलं की कथा, कादंबरी, लोकगीतं किंवा पोवाडे याच्यामध्ये सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये तत्वज्ञान असतं, नव्हे तेच सकस तत्वज्ञान असतं, हे दाखवून देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. आणि म्हणून साहित्यामधल्या तत्वज्ञानाचा समन्वय ही एक नवीन धारणा अण्णाभाऊ भारतीय साहित्याला देतात. का जर खऱ्या अर्थानं जर अण्णाभाऊ साठे जर कदाचित इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांची तुलना शेक्सपियरच्या सोबत झाली असती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एवढं अस्सल साहित्य इथल्या या देशामधल्या यतदेशीय लोकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे जीवन आहे, त्या जीवनामधलं जे दुःख आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, दुर्बलता आहे, दंभ आहेत, दुष्काळ आहे, ह्या सर्व गोष्टींना मांडण्याचं काम आणि ते कसब अण्णाभाऊंनी साध्य केलं होतं. आणि म्हणून साहित्यामधल्या तत्वज्ञानाचा
उगम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. ज्यावेळेस मी अण्णाभाऊंचं साहित्य याचं अनुशीलन करतो त्यावेळेस मला हे जाणवतं की प्रत्येक ठिकाणी एक क्रांतीचं तत्वज्ञान, एक परिवर्तनाचं तत्वज्ञान सर्वसामान्य माणसामधल्या असीम असणाऱ्या इच्छाशक्तीचं तत्वज्ञान अण्णाभाऊ हे शब्दांकित करतात. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण की ज्यावेळेस आम्ही पाहतो की एखादा व्यक्ती एखादं साहित्य लिहितो त्यावेळेस त्या साहित्याच्या पाठीमागं जर सर्वसामान्य माणसाच्या वेदनेचा आणि संवेदनेचा जर मिलाप जोडला गेला नाही तर ते साहित्य हे करंट साहित्य असतं किंवा ते वांझ साहित्य असतं. त्याची उपलब्धता किती हा प्रश्न निश्चित स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित होऊ शकतो. आणि म्हणून या देशामधलं देशीवादाचं जे साहित्य आहे ते साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. ज्यावेळेस आम्ही बंगालचा दुष्काळ हा पोवाडा वाचतो त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये बंगालच्या लोकांच्या म्हणजे बंगालची हाक नावाचा जो पोवाडा लिहिला अण्णाभाऊंनी त्याच्यामध्ये किती मोठं चित्रण अण्णाभाऊ करतात की त्या या बंगालमधल्या लोकांचं जीवन नेमकं कोणत्या दिशेनं जाऊ लागलं आणि मग यावेळेस आपण माणूस म्हणून काय केलं पाहिजे अशा स्वरूपाची एक भावना अण्णाभाऊ व्यक्त करतात. खरं तर इतर माणसांच्या दुःखाबरोबर तादात्म्य साधणारं जे साहित्य असतं ते साहित्य हे माणसाला एका उन्नत अवस्थेकडे घेऊन जातं. अन्यथा साहित्याची मांडणी ही निव्वळ शब्दांची जर असेल तर ती परिवर्तनासाठी उपकारक असू शकत नाही. एखाद्या साहित्यिकाचा सन्मान हा तोच असू शकतो की 100 वर्षानंतर त्या माणसाच्या साहित्याचं जागरण करण्याची गरज समाजाला वाटते. ही सर्वात मोठी उपलब्धी मानावी लागते. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस साहस आणि संवेदना ह्या दोन गोष्टीचा संगम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. साहस पण आहे आणि संवेदना पण आहे. साहस असतं पण संवेदना नसते. पण अण्णाभाऊ साहस आणि संवेदना ह्या दोन गोष्टींना जोडण्याचा विचार करतात, तो मांडतात. तो कसा तर आपण जेव्हा फकीरा वाचतो त्यावेळेस फकीराचा जो शेवट आहे तो शेवट कसा आहे तर जो माणूस स्वातंत्र्यासाठी प्रेरित होऊन एका विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या म्हणण्याच्या माध्यमातून क्रांतीसाठी तयार होतो, हातामध्ये शस्त्र घेतो, ब्रिटिशांशी लढतो, जमीनदारांशी लढतो आणि अशा अवस्थेमध्ये शेवटी ज्यावेळेस त्याचेच जे जवळची माणसं आहेत त्यांना पकडलं जातं आणि पकडल्यानंतर त्यांना त्रास दिला जातो त्यावेळेस स्वतःला अटक करून घेण्यासाठी किंवा स्वतःचं समर्पण करण्यासाठी फकीरा पुढे येतात. ही गोष्ट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस साहस असून चालत नाही तर त्या साहसाच्या सोबत संवेदनेची किनार ही माणसामध्ये आणि साहित्यामध्ये असली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं एका व्यापक आणि वैश्विक मूल्य तयार करणारं साहित्य जन्माला घालता येऊ शकतं. ज्यावेळेस आपण पाहतो की वारणेच्या खोऱ्यात नावाची कादंबरी असेल, चित्रासारखी एक कादंबरी असेल किंवा चिखलातील कमळ, वैजंता यासारख्या अनेक ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण त्याचं कथासूत्र वाचतो त्या कादंबरीचं त्यावेळेस कळून येऊ शकतं की प्रत्येक वेळेस एका व्यक्तीचं असेल किंवा समूहाचं असेल जे साहस आहे त्या साहसाच्या सोबत जी संवेदना जोडलेली आहे ती संवेदना खूप महत्वाची आहे. आज आम्ही पाहतोय आज कोरोनाचा काळ चालू आहे. फाळणीच्या नंतर सर्वात जास्त लोक आपला भूभाग सोडून दुसऱ्या भूभागाकडे जात आहेत असं मानलं जातंय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस लोक विस्थापित होत आहेत, लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत त्यावेळेस आपण सर्वजण जर निव्वळ बघ्याची भूमिका घेत असू तर मला वाटतं की ही बरोबर नाहीये. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सगळं साहित्य खरं तर अनुभववादी साहित्य. त्यांनी जे पाहिलं, त्यांनी जे जाणलं आणि त्यांना जे वाटलं की हे लिहिलं पाहिजे ते त्यांनी लिहिलं. मला वाटतं की आज सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याचं प्रयोजन काय आहे तर ते हे प्रयोजन आहे की ही सगळी माणसं जी आज विस्थापित होत आहेत आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना स्वतःचं जीवन हे स्वतःच्या पाठीवर लादून जात आहेत
त्या माणसांच्या दुःखावर जर फुंकर घालता आली तर निश्चित स्वरूपामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य आपल्याला कळालं असा त्याचा अर्थ होईल. त्याचं कारण असं आहे, कारण की अण्णाभाऊ फक्त क्रांती सांगत नाहीत, तर ते प्रत्येक माणसाला हे शिकवतात की माणसाला माणूस म्हणून जे एक मूल्य मिळायला पाहिजे ते मूल्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो समाज हा एक सृजन करणारा किंवा एक सुसंस्कारित समाज असा आपण मानू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बरबाद्या कंजारी सारखा जो कथासंग्रह आहे किंवा खुळवाडी कृष्णाकाठच्या कथा, कितीतरी स्वरूपाचे कथासंग्रह, जवळपास 22 कथासंग्रह अण्णाभाऊंनी लिहिले, त्याच्यापेक्षा जास्त लिहिले. आणि म्हणून त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो हे सगळं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये संवेदना ही खूप महत्त्वाची मानली गेली. त्याचं कारण असं आहे, जर संवेदना नसेल तर निश्चित स्वरूपामध्ये वेदनेचा समाज जन्माला येईल. वेदना जी दिली जाते आणि संवेदना जी अनुभवली जाते, या समाजाला सगळ्यात महत्त्वाची गरज आज काय आहे, तर हा समाज वेदना द्यायला तयार आहे परंतु संवेदना जाणून घ्यायला तयार नाहीये. मला वाटतं की अण्णाभाऊ साठे यांचं जे समन्वयाचं तत्वज्ञान आहे ते समन्वयाचं तत्वज्ञान संवेदनेच्या वाटेवरून जातं आणि म्हणून ते समन्वय प्रस्थापित करतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने याचा विचार करणं हे आवश्यक ठरतं. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला महत्त्वाची वाटते ती अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. आयुष्यामध्ये खरं तर जी माणसं विचारवंत असतात, कळती असतात, ज्या माणसांना समाजाचं दुःख माहीत असतं त्या माणसांना आवाज उठवता आला पाहिजे. दुर्दैवानं आज आपण पाहतोय की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कितपत माणसाला मिळतंय हा प्रश्न सातत्यानं निर्माण केला जातो. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कशा पद्धतीनं जोपासतात आणि फक्त एक कलावंत कला सादर करत नसतो, एक साहित्यिक फक्त लिहित नसतो, तर त्याची जबाबदारी आहे की तो समाज बदलण्यासाठी त्यानं कृतिशील झालं पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे कृतिशील होतात. ते कृतिशील कसे होतात तर त्याचं कारण असं आहे की लहानपणी क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण ऐकून प्रभावित होणारे अण्णाभाऊ हे ज्यावेळेस स्वातंत्र्याचा विचार स्वीकारून त्याच्यासाठी पायपीट करायला लागतात त्यावेळेस ती स्वातंत्र्याची भावना आणि तो संस्कार अण्णाभाऊच्या मनामध्ये लहानपणीच रुजलेला होता. पुढे चले जाव आंदोलनामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी सहभाग नोंदवला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगली साताऱ्याच्या भागामध्ये त्यांनी ह्या आंदोलनामध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल बावटासारखं एक पथक निर्माण करून आपला आवाज आंदोलनाला जोडण्याचं काम किंवा आंदोलन हे आवाजाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे अण्णाभाऊंनी केलं. दुर्दैवानं आज माणसं मुकी होत चालली आहेत. अशा अवस्थेमध्ये आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या दारात या स्वरूपाची एक अवस्था समाजामध्ये अस्तित्वात आली. अशा अवस्थेमध्ये संपूर्ण समाज जर जागा करायचा असेल तर साहित्यिक, कलावंत आणि जो समाजसुधारक आहे त्यानं एक निश्चित भूमिका घेतली पाहिजे. आज भूमिका घेणारी माणसं समाजामध्ये दिसत नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की आज आमच्या सर्वांच्या भूमिका ह्या तकलादू झालेल्या आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की मी एका कोशामध्ये बंदिस्त झालो पाहिजे, मला ह्या संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार करण्याची जबाबदारी घ्यायची नाही. ही जी एक पलायनवादी भूमिका समाजामध्ये रूढ होते आहे त्या रूढ होणाऱ्या भूमिकेला छेद द्यायचा असेल तर अण्णाभाऊंचा आंदोलनाचा विचार हा समजावून घ्यावा लागेल. अण्णाभाऊ यांनी लाल बावट्याच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं. खरं तर 16 ऑगस्ट 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मुंबईमध्ये एक लोकांचा मोर्चा, कामगारांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा मोर्चा काढण्याचं ठरलं, सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा त्याला विरोध केला, पण अण्णाभाऊ मागे सरकले नाही. अण्णाभाऊंनी सांगितलं की यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला जोपर्यंत भाकरी मिळत नाही
तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नाहीये. हीच भूमिका घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या कालखंडामध्ये मांडली. बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला महत्व नाहीये. याचा अर्थ असा की ही गोष्ट 16 ऑगस्ट 1947लाच अण्णाभाऊ साठे यांना कळाली होती. आणि म्हणून या देशामधल्या माणसांना जर भाकर मिळत नसेल तर हे स्वातंत्र्य तकलादू स्वरूपाचं आहे. ही भूमिका अण्णाभाऊंनी मांडली. मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अण्णाभाऊंचा हा विचार धुमिलनं पुढच्या कालखंडामध्ये मांडला. धुमिलचं एक सुंदर असा कविता संग्रह संसद से सडक तक नावाचा. त्या कविता संग्रहामध्ये तो एक कविता लिहितो की तो असं म्हणतो की एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है. एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूं ये तीसरा आदमी कौन है, मैं पूछता हूं ये तीसरा आदमी कौन है. मेरे देश की संसद मौन है, मेरे देश की संसद मौन है. या प्रश्नाचं उत्तर या देशाच्या संसदेकडे नाहीये. ज्यावेळेस आम्ही जागतिक भूकबळी निर्देशांक पाहतो त्यावेळेस भारताचा क्रमांक खूप वरच्या बाजूला लागतो. का पाहतो आम्ही हे की आज सुद्धा या देशामध्ये दररोज संध्याकाळी 27 कोटी लोक हे उपाशी झोपतात. ह्या सर्व प्रश्नांचा खल करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याच्या पहाटेच्या समयीच केलं होतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे काळाच्या खूप पुढं पाहत होते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे द्रष्टे स्वरूपाचे एक सुधारक होते, ते विचारवंत होते. आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला जोपर्यंत समतेचं आपण कोंदण घालणार नाही तोपर्यंत हे स्वातंत्र्य कुचकामी आहे हे सांगण्याचं काम केलं. म्हणून स्वातंत्र्य आणि समता यांचा समन्वय प्रस्थापित करण्याचे पुरस्कर्ते म्हणून अण्णाभाऊंचं महत्व हे आपल्याला नाकारता येत नाही. ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला. आज मुंबई सहित महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र निर्माण करण्याच्या पाठीमागं ज्या माणसांचं योगदान आहे म्हणजे आपला आवाज आंदोलनासोबत जोडून तो आवाज बुलंद करण्याचं काम ज्या माणसांनी केलं त्या माणसांमध्ये अण्णाभाऊ साठे हे अग्रक्रमानं पुढे होते. ज्यावेळेस मी विचार करतो की अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली. हा माणूस पायपीट करत संपूर्ण महाराष्ट्रामधला हा संपूर्ण माणूस जोडण्याचं आणि एकवटण्याचं काम केलं. याचा अर्थ फक्त मनोऱ्यामध्ये बसून किंवा वातानुकूलित रूम मध्ये बसून साहित्याची निर्मिती करणं याला साहित्यकार म्हणत नाहीत, याला सुधारक म्हणत नाहीत, याला एका निश्चित स्वरूपाचा दृष्टा व्यक्ती म्हणत नाहीत. दृष्टा व्यक्ती तो असतो जो त्या संपूर्ण समाजाचं एकसूत्रीकरण करतो, एकरूपता करतो. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यामध्ये अण्णाभाऊंचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. खरं तर लोक चळवळ निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. मला असं वाटतं की आज पुरोगामी चळवळी नष्ट होत आहेत अशा स्वरूपाची एक वावडी उठवली जाते, एक अफवा उठवली जाते. खरं तर किती सत्य आहे तर हे पुरोगामी चळवळीचं अवसान गाळण्याचं काम आहे आणि हे प्रतिगामी चळवळीच्या माध्यमातून केलं जाते. की पुरोगामी चळवळी संपल्या, त्यांचा निकाल लागला, त्या आता त्याच्यामध्ये कार्यकर्ते नाहीयेत, पुरोगामी चळवळीची माणसं जर बोलत असतील तर त्यांना संपूर्ण टाकून या पद्धतीची जी भूमिका आज घेतली जाते मला वाटतं की याच्यामध्ये आता एका नवीन गोष्टीला आम्हाला जोडावं लागेल. जोपर्यंत अण्णाभाऊंचं साहित्य तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे तोपर्यंत महाराष्ट्र, भारत आणि इतकंच नाही तर जगामधली पुरोगामी चळवळ, प्रागतिक चळवळ संपू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊंनी तो मूलमंत्र स्वतःच्या साहित्यामधून जनसामान्याला दिलेला आहे. अण्णाभाऊ साठे
ज्यावेळेस आम्ही पाहतो की क्रांतीचं सूत्र सांगतात, काय सांगतात, तर त्यांनी क्रांतीच्या सूत्रांना एकमेकांमध्ये जोडण्याचा विचार मांडला. तुम्ही अण्णाभाऊंचं सगळं साहित्य बघा. खरं तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की समीक्षकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याकडे दुर्लक्ष केलं, पण माझं असं मत आहे की समीक्षकांची तेवढी लायकी नव्हती किंवा तेवढी त्यांची स्वतःची क्षमता नव्हती की त्यांना अण्णाभाऊंचं साहित्य हे पेलू शकेल. त्याचं कारण असं आहे की साहित्यामधले सुभे निर्माण करणारे समीक्षक किंवा साहित्यिक हे निश्चित स्वरूपामध्ये अण्णाभाऊंना समजून घेऊ शकत नाही. कारण एकीकडे आम्ही म्हणतो की ग्रामीण साहित्य, दुसरीकडे दलित साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, तिसरीकडे आम्ही म्हणतो की ऐतिहासिक साहित्य आहे. काही जण वंचित उपेक्षित साहित्याचा विचार मांडतायत, काही जण आधुनिक साहित्याचा विचार मांडतायत. असे साहित्याच्या वेगवेगळ्या चुली आणि सुभे निर्माण करून असं मानलं जातं की याच्यामधलं साहित्य श्रेष्ठ आहे, ते साहित्य दुय्यम आहे. पण मला वाटतं की अण्णाभाऊ हे असे साहित्यिक आहेत की जे ह्या सर्व साहित्याच्या सर्व सूत्रांना एका माळेमध्ये गुंफतात. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य या सुभ्यांच्या पलीकडचं साहित्य. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये स्त्री सापडते, स्त्रीवादी साहित्य सापडतं, ग्रामीण साहित्य सापडतं, त्याच्यामध्ये ऐतिहासिक सापडतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस राम रावण युद्धाचं ज्यावेळेस ती कथा वाचतो त्यावेळेस आम्हाला आधुनिक रामायण कसं आहे हे कळून येतं. आणि किती सुंदर विडंबन अण्णाभाऊ लिहितात. आणि त्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे की अण्णाभाऊंकडे ती दृष्टी होती की प्रत्येक साहित्याची चा जो कस आहे तो कस स्वतःच्या शब्दातून मांडण्याची ताकद अण्णाभाऊकडे होती. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस समीक्षकांची एवढी क्षमता नव्हती की त्यांना अण्णाभाऊंचं साहित्य कळेल. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे या सुभ्यांच्या पलीकडचं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे एका साच्यामध्ये किंवा कप्प्यामध्ये बसणारं साहित्य नाहीये. त्यांचं साहित्य हे या सर्व सुभ्यांना जोडणारं साहित्य आहे. आणि म्हणून हे साहित्य खरं तर हे सुभे कोण निर्माण केले हाच प्रश्न खूप मोठा आहे. खरं तर माणसांसाठी साहित्य आहे, माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी साहित्य आहे, माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी साहित्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या कप्प्यांना निर्माण करून त्या साहित्याचं पूर्णपणे बलहीनता निर्माण करताय किंवा त्याचं पूर्णपणे शक्तिपाठ करताय असंच मानावं लागेल. मी सांगत होतो तुम्हाला की पुरोगामी चळवळ जर एकवटायची असतील आणि पुरोगामी चळवळीची एक जर म्हणजे पूर्णपणे मोठ बांधायची असेल तर निश्चित स्वरूपामध्ये अण्णाभाऊंचा विचार हा खूप महत्वाचा आहे. तो कसा आहे तर क्रांतीच्या सूत्रामध्ये अण्णाभाऊंनी कोणत्या घटकांना महत्व दिलं तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्व दिलं ते म्हणजे कामगारांना, दुसरं महत्व दिलं शेतकऱ्यांना, तिसरं महत्व दिलं ते म्हणजे स्त्रियांना आणि चौथं महत्व दिलं ते म्हणजे दलितांना. खरं तर आत्ताच्या कालखंडामध्ये ह्या चार घटकांना बरोबर घेऊनच परिवर्तनाचं चक्र हे फिरवावं लागेल हे अण्णाभाऊंना ज्ञात होतं. आज 100 वर्षानंतर अण्णाभाऊंच्या नंतर म्हणजे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आज जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये जे प्रश्न निर्माण झालेत त्या प्रश्नांना जर मुठमाती द्यायची असेल तर ह्या चार घटकांना ह्या क्रांतीच्या सूत्रांना एकत्रित करण्याची जबाबदारी आता आपली आहे. कारण अण्णाभाऊंनी स्त्रीवादी साहित्य लिहिलं, कामगार आणि शेतकऱ्यांच्या शोषणाचं साहित्य लिहिलं आणि त्यांच्या क्रांतीचंही साहित्य लिहिलं. आणि दलितांच्या बाबतीमध्ये तर अण्णाभाऊंनी साहित्य लिहिलं. बहुजन समाजाचं खऱ्या अर्थानं लोकानुवादित जे साहित्य आहे ते साहित्य अण्णाभाऊ लिहितात. आणि विशेष म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याचं सर्वात मोठं बलस्थान काय असेल तर ते म्हणजे जीवनवादी साहित्य अण्णाभाऊंचं. ते कसं आहे तर तुम्ही मी सर्वजण जे जीवन जगतो आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मीमांसा चिकित्सा करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. मी असं मानतो की भारतामधल्या दारिद्र्यावर सर्वप्रथम भाष्य करणारे भाष्यकार म्हणून अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे आणि विचाराकडे बघावं लागेल. कारण अण्णाभाऊंनी कार्ल मार्क्स आणि प्रोंधासारख्या विचारवंताच्या समतुल्य स्वरूपाचं साहित्य दारिद्र्याच्या बाबतीमधला विचार अण्णाभाऊंनी मांडला. अण्णाभाऊंनी ज्यावेळेस रशियाचा प्रवास केला त्याच्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ काय शोधत होते तर दारिद्र्याच्या खुणा कुठं रशियामध्ये सापडतील का
आणि मग दारिद्र्याबरोबरचा संघर्ष, दारिद्र्याचे चटके, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अण्णाभाऊंनी स्वतःचं चिंतन हे मांडलेलं आहे. म्हणून या स्वरूपामध्ये अण्णाभाऊ हे या देशामधल्या क्रांतीसाठी आणि जागतिकीकरणामध्ये जे नवे प्रश्न नव भांडवलशाहीनं निर्माण केलेत, त्या नव भांडवलशाहीनं किंवा वित्त भांडवलशाहीनं निर्माण केलेले प्रश्न जर निकाली काढायचे असतील तर या देशामधल्या सर्वसामान्य माणसामधलीच ऊर्जा त्याच्यासाठी आपल्याला प्रज्वलित करावी लागेल. तरच खऱ्या अर्थानं हे जागतिकीकरणामधले प्रश्न आपल्याला निकाली काढता येऊ शकतात. आणि म्हणून पुरोगामी चळवळीने अवसान गळालेलं आहे अशी जी वावडी उठवलेली आहे ती वावडी पूर्णपणे खोटी आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर मला वाटतं की अण्णाभाऊंचा विचार हा पूर्णपणाने समजून घ्यावा लागेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जावं लागेल. अण्णाभाऊ साठे यांचा विचार पाहत असताना मला असं वाटतं की अण्णाभाऊ हे कुठेही कोणत्याही स्वरूपामध्ये चुकीच्या समजांना महत्व देत नाही, चुकीच्या गृहीतकांना महत्व देत नाही. ज्यावेळेस मी पाहतो चांगल्याला चांगलं म्हणण्याची ताकद ही खूप कमी लोकांकडे असते. त्यांनी जे साहित्य निर्माण केलं त्याच्यामध्ये एका सामान्य माणसांमध्ये ज्या स्वरूपाच्या भावना आहेत त्या भावना मग त्या कुठल्या जातीच्या माणसानं दिल्या ह्या महत्वाच्या नसून त्या माणसानं दिल्यात असं मानून तीच पात्र उभा केलेली आहेत. पात्र तुम्हा सर्वांना माहीत आहे की जर जेवण करत असताना पत्रवाळीवर जर पात्र जर खराब असेल म्हणजे ते फाटकं असेल तर आपण त्याच्यावर अन्न घेत नाही. अगदी त्याच स्वरूपामध्ये अण्णाभाऊंच्या कथा कादंबरीमध्ये आणि त्यांच्या लोकनाट्यामध्ये येणारी जी पात्र आहेत त्याच्यामधलं कुठलंच पात्र हे गळकं पात्र नाहीये, त्याला गळती लागलेली नाहीये. प्रत्येक पात्र हे सक्षम आहे आणि ते परिस्थितीवर मात करतं. आणि म्हणून परिस्थितीवर मात करणारं आणि क्रांतीची शिकवण देणारं साहित्य म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे आपल्याला बघावं लागेल. पण दुर्दैवानं आज आम्ही काय पाहतो आहोत तर अण्णाभाऊंच्या साहित्याकडं एका विखारी दृष्टीनं पाहण्याची सवय समाजाला लागते आहे की काय, तो धोका निर्माण होतो आहे की काय, अशी भीती वाटायला लागलेली आहे. खरं तर अण्णाभाऊंचं साहित्य वाचण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी ती विशालता जी अण्णाभाऊंकडे लिहित असताना होती ती विशालता येण्याची आवश्यकता आहे. आणि ती विशालता जर समाजाकडे आली तर निश्चित स्वरूपामध्ये एक समन्वयवादी समाज आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. तो समन्वयवादी समाज कसा आहे तर जो बंधुतेवर अवलंबून आहे, जो स्वातंत्र्याला किंमत देतो, जो समतेचा विचार पुढे घेऊन जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो सहिष्णू आहे, जो दुसऱ्याच्या चुकीच्या नाही परंतु विरोधी विचाराला सुद्धा महत्व देतो, तो सहिष्णू समाज अण्णाभाऊंना अपेक्षित होता. पण दुर्दैवानं आज आपण दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता ही आपल्यामध्ये आली पाहिजे आणि ती येण्याची क्षमता जर विकसित करायची असेल तर अण्णाभाऊंचं साहित्य आणि त्यांचं तत्वज्ञान हे आपल्या सर्वांना वाचावं लागेल. मला वाटतं की साहित्यामधलं जे तत्वज्ञान आहे ते साहित्यामधलं तत्वज्ञान समजून घेऊन त्याची नव्यानं मांडणी करण्याची आवश्यकता आहे. ती सूत्र शोधून घ्यावी लागतील, तो विचार आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आणि मला वाटतं की या देशामध्ये मातंग हे एकेकाळी या देशाचे राज्यकर्ते होते, परंतु दुर्दैवानं पुढच्या कालखंडामध्ये ही राज्यकर्ती जमात आणि त्याच्यामधलं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य संपवण्यासाठी मुद्दामून या देशामधल्या प्रतिगामी चळवळीने त्यांना दुर्बल करण्याचं काम केलं. परत एकदा ती क्षमता आपल्याला विकसित करावी लागेल. ती क्षमता जर आपण विकसित करू शकलो तर मला वाटतं की परत एकदा राज्यकर्ती जमात म्हणून आपल्याला बहुजन समाजाला त्या दिशेनं घेऊन जाता येईल. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे निव्वळ साहित्य नाहीये, ते करमणुकीचं किंवा मनोरंजन करणारं साहित्य नाही, ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. ते साहित्य ही क्रांतीची बीज माणसाच्या मनामध्ये पेरणारी आणि एका सर्वसामान्य माणसामधून एका नव्या शक्तीला जन्म देणारं साहित्य आहे. आणि इतकंच नाही तर एक विज्ञानवाद ज्याला आपण म्हणतो, विज्ञानवाद, पर्यावरणवाद, स्त्रीवाद, ह्या सगळ्या ज्या बहुसंस्कृतीवाद
ह्या सगळ्या ज्या किंवा अस्तित्ववाद ह्या सगळ्या ज्या नवीन विचारसरण्या आहेत त्या सगळ्या नवीन विचारसरण्यांचं सूत्र तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये सापडू शकतं. आणि म्हणून ते साहित्य हे फक्त साहित्य नाही तर ती सत्याची आरास आहे. ती कस काय आहे तर वैजंता या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊने असं लिहिलेलं आहे, केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य हे दिसत नसतं. ते सत्य हृदयानं मिळवावं लागतं. ते हृदयानं जर सत्य मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी माणूस असावं लागतं. आणि म्हणून एक माणूस म्हणून अण्णाभाऊ माणसासोबत संधान साधतात. आणि हा समन्वयवाद खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की जर माणूस म्हणून जर आपण माणसासोबत संधान साधू शकलो तर निश्चित स्वरूपामध्ये शोषण संपेल, दारिद्र्य संपेल, बेकारी संपेल, निरक्षरता संपेल, या देशामधल्या वेदना संपतील. हे सगळं संपवायचं असेल तर माणूस म्हणून सांधण्याचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तुम्हाला आणि मला स्वीकारावं लागेल. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा समन्वयवाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजून घ्यावा लागेल. तो समजून घेतला तर निश्चित स्वरूपामध्ये येणारा कालखंड हा आंतरविरोधाचा कालखंड असणार नाही तर तो कालखंड हा समन्वयाचा कालखंड असेल, ज्याच्यामध्ये मानवी जीवनाला एका उच्च अशा स्थानापर्यंत घेऊन जाण्याची ती शक्ती अण्णाभाऊंच्या समन्वयवादामध्ये आहे. तो समन्वयवाद आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि निश्चित स्वरूपामध्ये त्या दिशेनं वाटचाल करावी एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.